आता बघूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। देवेंद्र फडणवीस पावसाळ्यात उगवणारी छत्री, सत्तेत आल्यानंतर फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी केलेली घाण साफ करणार, राऊतांचं वक्तव्य। संजय राऊत पावसाळ्यातले गमबूट, नितेश राणेंचा पलटवार, फडणवीसांसारख्या अनुभवी विद्वान माणसाबद्दल बोलणं राऊतांना शोभत नाही, अशीही बोचरे टीका। एकनाथ शिंदेंना बाजूला करून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे सरकार अमित शहांना आणायचे, जयंत पाटलांची सरकारवर टीका। शिंदे गटाकडून शिवसेना हिसकावण्याचा प्रयत्न, नगरसेवक आणि पदाधिकारी खरेदी करण्यासाठी 3 ते 4 हजार कोटींचा वापर, संजय राऊतांचा आरोप। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शरद पवारांचा सामनामध्ये विशेष लेख, मराठी माणसाने बुजरेपणा सोडला पाहिजे, दिल्लीकरांना मराठी माणसाबद्दल आकस या तथ्यात नाही, लेखात उल्लेख। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री बाहेर जोरदार बॅनरबाजी, मातोश्री बंगल्याला आकर्षक फुलांची सजावट। उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास महाराष्ट्र मागे जाईल, आम्ही सर्वांना सोबत घेणार आहोत, रामदास कदमांची टीका। संजय राऊतांनी आरोप करण्याची त्यांना का वेळ, त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही, असाही टोला। राहुल गांधी यांच्याकडून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा, वाढदिवसाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांना फोन करून दिल्या शुभेच्छा। ठाकरेंनी देशाच्या राजकारणात ठसा उमटवलाय, त्यांना देशाच्या राजकारणात मोठं महत्त्व, उद्धव ठाकरेंचं भविष्य उज्ज्वल, सुशीलकुमार शिंदेंकडून ठाकरेंना शुभेच्छा।